मासा आणि बेडूक बोधकथा. तलावात एक मासा आणि एक बेडूक मित्र होते. ते नेहमी सोबत राहत. मासा नेहमी बेडकाची वाट बघत. कधी कधी बेडूक तलावाच्या बाहेर जात, पण तो ठरलेल्या वेळी माशाला भेटायला येत. एकदा बेडूक काही येत नाही, त्यामुळे मासा खूप दुःखी होतो. तो तिथेच रात्र होईपर्यंत असतो. शेवटी त्याची आई शोधत शोधत तो जिथे आहे तिथे येते. आई आल्यावर मासा रडू लागतो आणि घडलेला प्रकार तिला सांगतो. आई त्याला समजावते आणि त्याला घेऊन घरी जाते. आईचा पण एक बेडूक मित्र असतो. त्याला ती घडलेला प्रकार सांगते. ते तिघे त्याला शोधू लागतात. अचानक त्यांचे लक्ष त्या एका खडकावर जाते. तिथे तो बेडूक जखमी अवस्थेत सापडतो. ते तिथे त्याला घेऊन एका ठिकाणी जातात. तिथे त्याच्यावर उपचार करतात. 3 दिवसांनी तो बरा होतो. बेडकाची आई पण त्याला सर्व ठिकाणी शोधत असते. 3 दिवसांनी तो त्याच्या घरी जातो. त्याच्या घरचे खुश होतात. मैत्रीमुळे एका मित्राचा प्राण वाचतो. तात्पर्य: मैत्री अशी असावी. थँक्यू.